कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय सच्चिदानंद रामदास बाबा की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय बोलो भाई सब संतन की जय भवानी माते की जय। ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18 आणि ओवी क्रमांक 44 ते 47। ऐसा व्यासे विद्याणी गीता प्रसादू सोडवणी आणुणी राखिले प्राणी नानापरी एक प्रदक्षिणा जपासिया बाहिरोनी करतीया एक ते श्रवण विषय छाया सेवितीयाची एक ते अवधानाचा पुरा विडा पाऊण भीतरा घेऊनी रिगती गाभारा ज्ञानाच्या ते निजबोध विवरावरी भेटती आत्मया श्रीहरी परी मोक्ष प्रसाद सवी सर्वांगी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा ग्रह लादलो पवन झालो चराचरी मी तो कळा कुसरी काही जणेने बोलतो वचने अति भाविके तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाभलो पवन झालो चराचरी। तुम्हा सर्व संत सज्जनांच्या सेवेसाठी ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18 आणि त्या 18व्या अध्यायामध्ये जर कोणी ज्ञानेश्वरी वाचली तिचा जप केला किंवा तिला प्रदक्षिणा अवधानरूपी प्रदक्षिणा दिली तर त्याची फलश्रुती कशात होते याचं वर्णन करणाऱ्या तुम्हा सर्व संत सज्जनांच्या सेवेसाठी घेतलेला आहे। ज्ञानेश्वरीचा मूळ उद्देश काय? अर्जुन भगवंताचा आणि अर्जुनाचा संवाद येतो। कशाबद्दलचा संवाद येतो? ब्रह्मविद्येचा संवाद येतो। का अर्जुनाला ब्रह्मविद्या किंवा भगवद्गीता सांगावी लागली? मुख्य कारण तर हे होतं की अर्जुन स्वतःला 11व्या अध्यायामध्ये कबुली देऊन सांगतोय की मी जगी एक अर्जुन ऐसा देही वाही अभिमान आणि कौरवात या स्वजनो आपला म्हणे। मी स्वतःला अर्जुन समजत होतो आणि समोर ज्यांच्या समोर मी युद्ध करायला उभं टाकलोय ते माझे स्वजन आहेत असं त्यांना समजत होतो आणि त्यांना मारून मी जर राज्यपद भोगेल तर मी नक्कीच स्वर्गाला न जाता नरकाला जाईल आणि नरकाला गेलो तर त्यातही काही वाईट नाही पण भगवंत तू अंतरशील म्हणून मला ही लढाई नको असं अर्जुनाचं मुख्य उद्देश होतं। पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन विषाद योग मध्ये भगवान व्यासांनी
आपल्याला सांगितलंय. तर त्याच्यावरती भगवंत अर्जुनाला उत्तर देत आहे. भगवंत म्हणतायत, परी निगमाचरण शिकली उपनिषदार्थ नगरी आहात जे ब्रह्माच्या एका आहारी तयासीच कळे. की म्हणतायत हे जे तुला वाटतंय स्वर्गाला तू जातोय नरकाला जातोय, या दोन्ही वाटा चोरांची आहे आणि माझ्याकडे येण्याची जर मुख्य वाट असेल तर तिला म्हणतात ब्रह्मविद्या. ती ब्रह्मविद्या म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी ते हे माये ज्ञानेश्वरी आणि संत जना माहेश्वरी. याच्यामध्ये काय लिहिलंय तर ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुना लागी चित्कळिका प्रगटली या श्रीकृष्णे किंवा गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी आणि ब्रह्मानंद लहरी प्रगती केली. आमचे गुरुजी म्हणतात जर तुम्ही ज्ञानेश्वरीला हात लावला ना हात तर तुम्हाला करंट बसतो कराय. पण करंट कोणाला बसतो? जो मनुष्य ज्ञानेश्वरीला हात लावतो. समजा एखादा भाव प्रधान मनुष्य ज्ञानेश्वरीला हात लावतो तर त्याला करंट बसतोय. करंट कोणाला बसतोय? ज्याची हृदय संवेदनाशील आहे. भाव धरुणी आवाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरितयावरी. ज्याच्या मनात असं बिंबलं गेलेलं आहे की मला ह्या संसारातून पार व्हायचे. अर्जुनाला वाटत होतं की मला यावत जगतामध्ये हे कळलं पाहिजे की मी कोण, कुठून आलो आणि कुठे चाललोय. कौरवात या सजून आपलं म्हणे याहीवर याते मी मारे तेने पापे केरी घेत ऐसे देखत होतो दुःस्वप्न तो शिवविला प्रभू. तुम्ही मला या दुःस्वप्नातून तरुण काढलंय. कसं काढलंय तर मी अविद्यारूपी रात्रीमध्ये निजलो होतो. अविद्येच्या निदा विश्व स्वप्नाचा हा धंदा भोगीत होता प्रबुद्ध अनादिपणे. अर्जुन म्हणतोय की मी दुःस्वप्नामध्ये अडकलो होतो. अजून एका ठिकाणी 11व्या अध्यायामध्ये अर्जुन म्हणतोय की सिंह आहे सिंह आणि तो विहिरीमध्ये स्वतःच प्रतिबिंब पाहतोय आणि त्याला असं वाटलं की आपलं कोणीतरी क्रॉस करायला कोणीतरी आलंय. तो त्या विहिरीमध्ये उडी घालणार तेवढ्यात त्याला कोणीतरी सांगितलं अरे ते तुझंच प्रतिबिंब आहे. त्या कसं अर्जुनाला वाटत होतं की संपूर्ण जगत वेगळं आहे आणि ह्या समोरच्या स्वजनांना मारून माझं मी खालच्या पातळीवर जाईल, मला नरकवास भोगेल. पण भगवंताने काढलं. कसं काढलं तर अर्जुनाला ब्रह्मज्ञान दिलं आणि ब्रह्मज्ञान दिलं. ब्रह्मज्ञान मिळणं ही सोपी गोष्ट नाही असं म्हटलं जातं. पण जर आपल्याला संत भेटले, ज्ञानेश्वरी मध्ये माऊली म्हणतात गुरु देत ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधानार्थी जैसे. जर तुम्ही योग्य संतांना शरण गेले तर तुम्हाला ब्रह्मज्ञान नक्की मिळू शकतं. संत कोणाला म्हणतात? संत पोटासाठी संत झाले कलित भाऊ असं सांगितलं जातं की आज सध्या संतांचा दुष्काळ आहे. मागे होते नामदेव महाराज होते, नळबारा होते, तिथपर्यंत संत आले पण पुढे संतांचा दुष्काळ झाला असं सगळीकडे म्हटलं जातं. संत बीज पलटे नाही जुग गए अनंत हर युग में अवतार लेते फिर संत हे संत. आपल्याला त्यांच्या एका ठिकाणी प्रमाणामध्ये योगबराय म्हणतात की संतांना जर पाहायचं असेल तर आपल्याला अर्ध संत बनावं लागतं. संत मिळणं अतिशय दुष्कर आहे पण मिळू शकतात. तुकोबाराय कबुलीचा बाप देतात बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली. तुकोबारायांच्या काळात तुकोबारायांना संत मिळत नव्हते. तुकोबाराय म्हणतात बहु अवघड, खूप अवघड आहे, खूप अवघड आहे. पण तुकोबाराय धर्मजन करत 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 उतूरला आले आणि त्यांना बाबाजी श्रीगुरु बाबाजी चैतन्यांची कृपा झाली. त्यांनी त्यांना अनुग्रह दिला. अनुग्रह दिला. अनुग्रह म्हणजे ब्रह्मविद्या. अनुग्रह म्हणजे संतांची कृपा. तुमचा अनुग्रह लादलो आणि त्याने काय झालं की वाऱ्यासारखा व्यापक झालो, व्यापक झालो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की सागराची लांबी रुंदी मोजायला मिठाची हाती घेतली आणि ती परत आलीच नाही. का बरं नाही आली? का लवणाची कुंजरी सुधरिया लवण सागरी
ये होयच ना माघारी परती जेवी. तसं ज्यावेळेस आपल्याला ब्रह्मज्ञान भेटलं त्यावेळेस आपल्याला कळतं की मी विश्वव्यापक आहे, मी विश्वव्यापक आहे. माझ्यात आणि भगवंतामध्ये जो भेद होता तो आता राहिला नाही. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार आणि देव आणि भक्त तुझा नाही विचार, किंवा देव भक्त दोन्ही एक रूप झाले. मुळीच संसले जैसे तैसे, यालाच माऊली माझी परमभक्ती म्हणतात, किंवा अजून एका ठिकाणी अद्वैत भक्ती म्हणतात. तुका तरंगू लहानो तरी सिंधूसी लोहे तैसा ईश्वर मी आनो मोहेच ऐसे निवास मनसी दृष्टी जै उल्हासे तै भक्ती पैसे आम्ही म्हणो. अशी दृष्टी आपल्याला विकसित झाली पाहिजे. किंवा अजून एका ठिकाणी म्हणतात जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. आता तुम्हाला पाहतो तर तुम्ही कोण वाटले पाहिजे, वाटले पाहिजे, पण आपल्याला वाटत नाही. का आपल्याला वाटत नाही? पूर्वजांनी पाप केले ते बहु विस्तारले, विषय सुख नाशिवंत सेविता तिमिर कोंडले, 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले, ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे, धर्म जागो सदैवाचा जेव्हा परवू परकारी. आंधळ्या दृष्टी, आपण आंधळे करतो, आपण आंधळे, आपल्याला वाटत नाही आपण आंधळे. आपल्याला दिसतंय, हे जगत दिसते आपल्याला, पण तू खूप बरायची साक्ष नाही. प्रपंच आहे परब्रह्म, अहम सो ब्रह्मा कळले तत्वमसी विद्या ब्रह्मानंदीचा तेच झाला अंगी तुका. आता तुको बरायला जे जे भेटे ते वाटे ही ऐसे भूतानी दर्शक दिलं. तुको बराय म्हणतात की भूत नाहीये, हा हरी आहे, सगळीकडे हरी दाट हरी दिसे. विठ्ठल जळी सळी भरला आणि तो विठ्ठल सुद्धा माझ्यापेक्षा वेगळा कोण नाही. त्यालाच म्हणतात मी कोण आहे याचा विचार कर. आहे मी हा कोण, करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. तुकोबारायांना ज्यावेळेस बाबाजी चैतन्याचा अनुग्रह प्राप्त झाला तिथून पुढे तुकोबाराय स्वतःला तुकोबाराय नव्हते म्हणून, ते स्वतःला म्हणायचे मी वासुदेव तत्वता. माझ्या देवा भेद राहिला नाही. जसं आपण आरतीला कापूर घेतो आणि त्या कापराला पेटवलं तर त्याची राख शिल्लक राहते का तो कापूर आणि आगी दोन्ही एक रूप होतात. पाजळली ज्योती कापुराची वाती ओवाळता आरती भेद रे. तसं आपण, तसं आपलं अस्तित्व आहे. आमचा प्रकृती पहिलीकडील भाव भगवंत 9व्या अध्यायामध्ये म्हणतात की जर तू प्रकृती बाजूला सारलीस, तुला आता वाटतंय ना हे सगळे गौरव आहे, पण जर तू यांच्यात वरचं आवरण बाजूला सारलं, आमचा प्रकृती पहिलीकडील भाव जरी कल्पनेवीन लागसी पाहावं तरी मज माझी भूते हेही वाव, जे मी सर्व म्हणून या जगात माझ्यापेक्षा दुसरं काहीच नाही. आणि दुसरं काही नाही म्हणजे तू दुसरं झालं काय? अहो अर्जुनाचे निमिषी आपण तेच तुझ्या ऐसे नटोनी आपण या उद्देशी बोलिले जे त्याला ज्ञानेश्वरी म्हणतात. अर्जुनाला सांगितलं गेलं तुला हे जे वाटतंय ते गौरव नाही, हा स्वतः मीच आहे आणि तू काही करणार नाही. हे काय जसं आपण तांदूळ असतात, तांदूळ आपण पंढरपूरला गेल्यावर लाय असतो बरं, का असतो बरं लाय, त्या लाय पेरल्यावर उगवतात नाही, त्या लाह्या नाही उगवत. तसं कर्म ज्यावेळेस ब्रह्मार्पण होतात त्यावेळेस त्या कर्माचं फळ भेटत नाही. का नाही भेटत? तर त्यावेळेस त्या काय मनाची सवय आली परिज्ञानही केली, ऐशे जेणे जाणीतले तो सुटला गा. त्याला असं वाटतंय की मी नाही केलं, कोणीच नाही केलं. का नाही केलं? सगळंच ब्रह्म इथं काय होणार आणि काय जाणार? आकाश या ठिकाणावरून त्या ठिकाणी जाईल असं होईल का कधी?
नाही. मग आपण आकाशापेक्षा व्यापून घेतो. ते बरं आहे म्हणतात अणुरेणू या तुकडा का आकाश एवढा किंवा सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर नाही रूप वर्ण गुण तिथे असा श्रीहरी आईला डोळे बरी पाहता पाहते दुरी सारून या. अशा श्रीहरीला पाहायचंय. आणि जर असा श्रीहरी आपण पाहत नसू ना तर आपल्या जन्माचं सार्थ नाही. असा श्रीहरी पाहायचा. तो सगुण आहे विटेवरती उभा आहे पण त्याच वाक्य आहे की मी जो तुझ्यापाशी असं दिसतोय ना विटेवरती दोन्ही कटारवरती हात ठेवून उभा ते माझं खरं स्वरूप नाहीये. जो मी तुला युद्धामध्ये सारथ्य करताना दिसतोय ते माझं खरं स्वरूप नाही. माझं खरं स्वरूप जर तुला पाहायचं असेल तर ते माझं विश्वरूप दर्शन भगवंताचं विश्वरूप आहे आणि भगवंताचं एक सगुण रूप आहे. विश्वरूपामध्ये सगुण रूप सुद्धा येतं पण सगुण रूप व्यापक नाही. हे अवतार जे सकळ सगुण रूप भगवंताचं चतुर्भुज अवतार हे अवतार जे सकळ हे जे समुद्री जगाकंडोळ हे काही विश्व हे प्रवजळ जया रश्मी स्तव दिसे. हे विश्व भगवंताच्या स्वरूपावरती रश्मी मृगजळासारखं दिसतंय. भगवंताचं स्वरूप ही रश्मी आहे. रश्मी म्हणजे सूर्याचे किरण आहे आणि त्याच्यावर भासणारं मृगजळ म्हणजे विश्व आहे. असं भगवंताचं स्वरूप आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला ज्ञानेश्वरी मदतीला येते. ज्ञानेश्वरीमध्ये 11व्या अध्यायामध्ये भगवंताने अर्जुनाला विश्वरूप दर्शन दाखवलं आहे. आपल्याला पण दिसणार विश्वरूप दर्शन पण कधी दिसेल ज्यावेळेस संतांची भेट होईल. धन्य धन्य ही आनंदाची सापडली वेळ जिही संत सज्जन भेटले कृपा त्यांनी फेडियेला बुद्धीचा मन आणि दृष्टी दावियेला यशोदेचा बार. बरायचं प्रमाणे धन्य ही आनंदाची सापडली वेळ. बराय म्हणतात की अनेक खटपटा केल्या अनेक खटपटा केल्या नाना साधनांच्या केल्या खटपटा बरी त्या न पावती याच्या दारविटा ते दिसत नाही. की अनेक साधनं केली जाणो जाता जाणीव घाली आडफटा योगाभ्यास सिद्धी रोधिता ती वाटा. योगाचा अभ्यास जर केलं त्याला जाणायला गेलं तर तो जाणला जात नाही. वेद सुद्धा म्हणतात नेती शब्द नाही आलं मागा सुरवर मुनिजन योगी समाधी नाही असं त्याचं स्वरूप आहे. असा आहे तो यज्ञ आले स्वर्ग भोग आडी येते करिता तपे काम क्रोध खवळती नित्य ज्ञानी अभिमान वाढती आणि करिता तीर्थाटणे अहंकाराचीच प्राप्ती हो. एवढं सगळं केलं. ऐसे शोधी गेले मार्ग नाना पण नयता प्रतिती मग सांडी गेले आता गाव निघी नाचो हा मुरारी मिळावळे करू संसारा बोलत हो. आणि हे सगळं कशामुळे शक्य झालं. धन्य आनंदाची सापडली वेळ. तुकाराम म्हणतात पुण्य फळले बहु दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख कैसा संत चरण पावून त्याचं फळ काय झालं. आजी पिटले माझे कोळे बहुत जन्माचे साखरे उंदाटले पुढे परब्रह्म. तुकाराम म्हणतात माझ्या वडिलांची खेळा सिला देवा तुझी चरण सेवा पांडुरंग. तुकाराम पंढरपूरचा पांडुरंग किंवा त्यांच्या घरातला पांडुरंग माहिती नाही का पण तुकोबारांचा अनुभव या उल्लाटले पुढे परब्रह्म सावळी. जनाबाई म्हणतात देव खाते देव पिते देवावरी मी निजते. आपण आता बसलोय आपण आता मगाशी ताकद आपण जो खरा ज्ञानी आहे जो खरा भगवंताचा भक्त आहे त्याच्या दृष्टीनं ते ताक नाहीये. त्याला तो वासुदेवच दिसेल. हे समजतही श्री वासुदेव ऐसा प्रतिदिन असाचा मुतला भाऊ म्हणून भक्ता माझी राहू आणि ज्ञानी आणि तोची त्याला सगळीकडे वासुदेव दिसतो. कुठे आलो होतो तुकोबारायांकडे आलो होतो. तुकोबारायांना पांडुरंग परमात्मा सगळीकडे दिसायला लागला पण कधी दिसायला लागला श्री गुरु बाबाजीच्या कन्याची भेट झाल्यावरती. नाथ बाबांना सुद्धा श्री गुरु जनार्दन स्वामींची भेट झाल्यावरती सगळीकडे विठ्ठले लागिले दिसे आणि जिकडे पाणी
कडे दिसली आपल्याला पण दिसला पाहिजे. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? पंढरपूरच्या वाऱ्या केल्या पाहिजे. का करायच्या वाऱ्या? वाऱ्या तोपर्यंत फळत नाही बरं का. जोपर्यंत संतांची भेट होत नाही तोपर्यंत केलेल्या वाऱ्या सुद्धा निष्फळ. आणि संतांची भेट झाली की कधी कळेल आपल्याला? ज्यावेळेस आपल्याला त्या परमात्म्याचा असा व्यापक अनुभव येईल त्यावेळेस आपली वारी सफळ होईल. जोपर्यंत असा परमात्मा कळत नाही तोपर्यंत त्याला वारी सुद्धा म्हणता येत नाही. कारण वारी देवीच्या आरतीमध्ये म्हणतात वारी 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 जन्म मरणाते वारी हरी पडलो आता संकट वारी. वारी त्याला म्हणतात की जन्माला आणि मरणाला वारून टाकली वारी त्याला वारी म्हणतात. जोपर्यंत आपल्याकडे भगवंत म्हणतात जो माझं होय अनन्य शरण त्याचे निवारी जन्म. भगवंताला अनन्य शरण व्हायचं. अनन्य शरण त्याला म्हणतात का मग मी एक वाचली काय भिन्ना भिन्न आग नाही सोहम बोधेलयाच्या ठाई अनन्य होय. अनन्यत्व त्याला म्हणतात की जसं त्या वासराला गायीशिवाय दुसरं कोणीच दिसत नाही, कोणीच नाही दिसत, तसं त्याला अनन्य म्हणतात. किंवा कन्या सासुराशी काय तिला माय लगेच असं सोडता येतं का? मागे परतोनी पाणी कैसे झाले माझ्या जीवा तेव्हा भेटसी केशवा त्याला अनन्यत्व म्हणतात. जीवना वेगळी मासोळी पैसा फुगा करणे पैसे झाले माझ्या जीवा तेव्हा भेटसी केशवा. असं ज्यावेळेस होईल ना ऐसी कर्म साम्य दशा जेत होय विरेशा हेत श्री गुरु पैसा भेटेशिगा. ज्यावेळेस तुमची अशी तळमळ लागेल ना त्यावेळेस संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला त्या तत्वाची ओळख करून देण्यासाठी मागे लागेल, सहकार्य करेल. जिथे कुठे संत असतील ते ब्रह्मांड सांगेल त्या संतांना की असं एखाद्या ठिकाणी असं एक तळमळ लागलेला भक्त तयार झाला आणि त्याला तुम्ही जसं एखादं फळ पिकला आंबा पिकला पक्ष्याला आमंत्रण द्यावं लागतं का? आंबा पिकलाय या तुम्ही तुमचं भोजन तयार आहे. आपोआप येतात तसे संत येतात. जैनिकात तिला निमंत्रण देऊन आले होते का? मी आज येतोय ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा मारा आपल्या दोघांची भेट होईल. तुकोबरायांना सुद्धा तुकोबराय म्हणतात मी नाही त्यांना सापडवलं त्यांनी सापडवलं मला सापडविलंय वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाण्याची. ज्यावेळेस ते आपल्या मस्तकावरती हात ठेवतात त्यावेळेस ज्ञानेश्वरी म्हणजे तो साधक किंवा शिष्य भगवान महादेवाच्या बरोबरीचा होऊन जातो. हे असो तुझी जयावरी झळती की बंद करू माथा पारुके जीवाची परितुके महेश. आता आहे का नाही माहिती नाही. 2-3 वर्ष म्हणजे आता मंदिराचं काम चालू मूर्तीरामनाथाच्या मंदिराचं. पण त्याच्या अगोदर गर्भगृहाच्या वरती एवढी कोरून ठेवली तुझी दयावरी. माझ्या निवडणुकी दादांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवला आणि त्याचा परिणाम असा झाला मी ज्ञानेश्वरी बोलू शकलो नाही तर बोलू शकलो नसतो. नाहीतर मला माझी सगळ्या भावंडांची संसाराने किंवा आळंदीकरांनी किंवा सगळ्या अवहेलनाच केली असते जर हे ज्ञान मला प्राप्त झालं नसतं. हे ज्ञान जर अर्जुनाला प्राप्त झालं नसतं तर महाभारताचं युद्ध होऊ शकलं नसतं. अर्जुना सोपं होतं का त्याला? आजोबांना उडवायचं होतं त्याला. आजोबांना सोपं होतं. आपण उडवू का? नाही उडव का? आपल्याला ते ज्ञान नाही. हा ते अधर्माच्या बाजूने होते ही गोष्ट पक्की. पण तरी पण आपली डेअरिंग नाही होणार एवढी का नाही होणार? कारण आपल्याला असं वाटतंय की ते माझे आजोबा आहेत आणि ते माझे आजोबा आहेत असं का वाटतं आपल्याला? कारण आपल्याला अजून वाटतंय की मी देह आहे. ज्या क्षणी मी देह अहंकार बाजूला जाईल त्या क्षणी त्याच्या संदर्भात जे काही महत्व आहे ते निघून जाईल. अहंमतेच्या लंगड्याची जोपर्यंत आपल्यामध्ये अहंकार आहे मी
माते नाव पवतीची बापुडी तोपर्यंत भगवंताला आपण प्राप्त होऊ नाही शकत. आणि माते न पवतीची बापुडी म्हणून जन्म मरणाची जी खडी प्रभू इथे ठेवली. म्हणून आपल्याला जन्म आहे, आपल्याला मरण आहे. काय आपल्यामध्ये अहंकार आहे. कोणता अहंकार आहे? मी देह आहे मग मी कोण आहे? मी आत्मा आहे. आत्मा आहे असं ज्यावेळेस कळलं माझ्यातला आत्मा तुमच्यातला आत्मा तुमच्यातला आत्मा वेगळा आहे का? आपण काय म्हणतो दशक्रियेला श्रद्धांजली देताना आपण काय म्हणतो यांच्या आत्म्याला सद्गती प्राप्त आहे ना. आपल्याला तुझ्या आत्मा जातून येतो का नाही. मग हरी पण काय म्हणतो एक कोण एक हरी आत्मा जीव शिव सम तुमच्यातला जसं तुमच्या नाकातलं आकाश प्रकाश वायू तुमच्या पुरता आहे का? जगभर आहे. तुमच्या पुरतं जगभर आहे. तसे तुम्ही जगभर आहे. त्याला आत्मतत्व म्हणतात आणि ते आपल्याला कळायचं. त्याला वस्तू म्हणतात. जे परमात्मा असेल जे वस्तुजात असेल ते जया दिसे ज्ञान असतं. त्याशिवाय एक वाचून यानं जे भवस्वर्गाधिक ज्ञान ते अज्ञान आणि सामर्थ्य निश्चय केला. बाकीचं सगळं अज्ञान आहे बरं का. इंजिनिअरिंग पण अज्ञान, रिक्षा चालवणं, स्वयंपाक करणं, कीर्तन करणं, प्रवचन करणं अज्ञान. जर तुम्हाला ह्या तत्वाचा बोध नसेल, परमात्म्याची अनुभूती नसेल तर बाकीचं सगळं अज्ञान अज्ञान. आणि हे असेल तर तुम्ही काही जरी नाही केलं. बघा जे गुरुजी म्हणत असतात ते म्हणतात अज्ञानात केलेला परमार्थ सुद्धा प्रपंच आणि ज्ञानात केलेला प्रपंच परमार्थ. मग झालं धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. संसार आहे का? आता जनावर संसार आहे काय? हरिमनांचा प्रमाण शेवटचा आपण मिथ्या मिथ्या संसार मिथ्या असं. ब्रह्मसत्य जगत मिथ्या जो ब्रह्मैव नापरा. ब्रह्मसत्य आहे जगत मिथ्या आहे पण आपल्याला वाटत नाही. आपल्याला अजून वाटतंय आपण घातलेले अलंकार आपल्याला अलंकार वाटतंय पण अलंकार येत होते. तुम्ही सोनाराकडे जावं मला म्हणतो तुला काय म्हणतात सोनं म्हणतात तुला अंगठी काय म्हणतात. अंगठी आपल्या दृष्टीने बाहेरच्या कापडाच्या गाठी काय होती कापडाची पेटी विडी तयाच्या जिठी कापड झाला. कापडामध्ये कापूस आहे का कापड आहे. आपल्याला जर म्हणून आपण आपल्या अंगावरती परिधान केलेलं कापड आहे तर मुक्ताबाई म्हणतात कापड नाही आहे. मुक्ताबाई काय म्हणतात ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे एकचे धागा नाना बरी चोळी आणि योगडे किंवा धोतर आणि योगडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. मुक्ताबाईंना जगामध्ये ब्रह्म उघडं दिसतंय. ऐक सांग देवा खरे आणि रोकडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. आपल्याला पण दिसलं पाहिजे त्याच्यासाठी परमार्थ. जर तसा विठ्ठल जर नाही भेटला आपला तो एक असा एक जर विठ्ठल नाही भेटला देव करून आपला तो एक देव करून घ्यावा. देणे विना जीवा सुख नव्हे आणि सर्व सुखाचे आदर कोणी असा विठ्ठल आहे. तुका म्हणे जन्मा आल्या ते सार्थक असा विठ्ठल देखील किंवा काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग. एका जनार्दनी वारकरी असे एक प्रमाण आपण तुम्हाला सांगत असेल की वारकरी असा आहे तर त्याला सगळीकडे जनी बनी आणि विजनी सगळीकडे विठ्ठलच दिसतोय त्याला वारकरी म्हणतात. असा वारकरी किंवा विष्णुमय जग वैष्णवांचं भेदाभेद ब्रह्मामंडळ. आपल्याला असा विठ्ठल दिसला पाहिजे असा देव भेटला पाहिजे. असा देव ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्तीदादा भेटला. अर्जुनाला भगवंताने सांगितलं असा एक तू माणसुनी काही विश्वी तुझियाची भाषण आहे.
तुझ्याशिवाय जगात काहीच नाही, आमचे कर्म पाहिजे आम्ही आम्हाला खरं कळत नाही. ही जगी ऐसा देही वाहिया कौरवाती या सजीवा पदामध्ये याही वरी याते मी मारी तेने पापे केली ऐसे देखत होतो दुःस्वप्न तुझी तुला प्रभू जो स्वप्न हरी 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 देहा माधुरी जयाची बुद्धी देही चाकवली जय आत्मविषयीचा मध्यरा प्रजा असा आत्मा आपल्याला पाहायचा. असा आत्मा जर आपल्याला भेटत नसेल तर किती जरी वाटत वक्तव्य किती जरी सत्य जरी केले तरी आपल्या दृष्टीने ते सार्थक नाहीये. सत्याचं उद्दिष्ट हे जे आपल्याला हरी भेटला पाहिजे, वारीचं मूळ उद्दिष्ट आहे आपल्याला हरी भेटला पाहिजे. आपण ह्या जन्माला आलोय, त्या जन्माची किती कर्तव्यता आहे हे आपल्याला असा देव भेटला पाहिजे, असा देव भेटला पाहिजे, असा देव ज्ञानेश्वरीमध्ये भेटतो, असा देव भेटतो. पण आपल्याला ज्ञानेश्वरीचं पारायण नाही करायचं, ज्ञानेश्वरी समजून घ्यायची. नाकावरच्या हरिपाठामध्ये प्रमाण प्रेमाविण भजन नाकाविण अर्थाविण पोथी वाचणे घ्या. मला वाटलं होता सारखं ज्ञानेश्वरी ठीक आहे, नाही हरकत नाही. गुरुवर्य मामासाहेब काटे आणि गुरुवर्य साठे महाराज त्यांच्या आपल्यावरती माऊली नित्य चालत ओंकार येतात का, माऊली नित्य का बरं ह्या ओळख कळतील नाव आपल्याला. पारायण समजा आपण माहीत नव्हतं ना पारायण जायचं नकळत असेल ना काय चाललंय ज्ञानेश्वरी नाही, मग जो वाचतोय त्याला उभे नाही कळणार आपल्याला. 700-750 वर्षापूर्वीची भाषा आहे, आपल्याला नाही कळणार. मग आपल्यासाठी काय सार्थक ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे बरं का. आणि ओव्या नाही वाचल्या तरी चालतील, कारण त्यांचे उपकार ओव्याच्या दर्जाचंच भाषांतर त्यांनी करून दिलेलं आहे. फक्त भाषांतर वाचलं, भाषांतर वाचलं तरी पण कळेल असं नाही. कारण माऊली म्हणतात की प्रतिपत्ती मी केली निष्कामानसी किंवा जैसे शारदेची चंद्रकळे माझी अमृतकान कोवळे ती वेचती मने मवाळेच्या पुरत लगे या परिश्रोता अनुभवावी हे कथा अति हळुवार चित्ता अनोन्या. जसं शरद ऋतूमध्ये शरद पौर्णिमेमध्ये चंद्रातून अमृत किरण प्रसरतात, पण ते वेचण्याचं सामर्थ्य फक्त चकोरामध्ये कसा अर्जुन होता म्हणून त्याला भगवद्गीता सांगितली गेली. 4थ्या अध्यायामध्ये भगवंत म्हणताय की हे जे मी तुला सांगितलंय ना, माऊली म्हणताय हे जे अर्जुनाला भगवंताने सांगितलंय ते भगवंताने त्याच्या आईला नाही सांगितलं, ते त्याच्या वडिलांना नाही सांगितलं, ते भावाला नाही सांगितलं, हे बायकोला नाही सांगितलं, तर हे मी तुला सांगितलं का, कारण तू कसा आहेस या लागी सुमनो आणि शुद्धमती जो अनिंद तू अनन्य गती पैगा दोघही परिचया प्रती सावळे सुखे. या सगळ्या गुणांना अनुसरून जो आहे त्याच्या पुढे गुह्य प्रकट करू शकतात. ब्रह्मज्ञान गुह्य आहे बरं का, माऊलीचं प्रमाण टाकतो. ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लादले आणि कोणी दिलं निवृत्तीने दिले माझ्या की ज्ञान गूढ आहे, गम्य पण म्हणतात, गूढ म्हटल्यावर कोणी प्रयत्नच करणार नाही सापडायचं. गम्य सापडवलं जाऊ शकतं, पण योग्य संतांची भेट झाली पाहिजे तर सापडवलं जाऊ शकतं. संत देतात, माऊली म्हणतात दिदले संपूर्ण माझे हाती ज्ञानदेव प्रमाण. माऊली म्हणताय एवढं छान आहे. असं ज्ञान आपल्याला भेटलं पाहिजे. आणि वाचवणे ज्ञानाविषयी जे उपाय करू शकते ती गुप्तसी अधिकी दुःखी. माऊली म्हणतायत 15व्या अध्यायामध्ये जर तुम्ही ज्ञान सोडून जर बाकीचं काही कराल, अर्जुन भगवंताला म्हणतोय की तू मला सांगितलं हा संसार वृक्ष एवढा भयानक आहे, याच्यात जे करायला जातात तेच पहिले फुटतात, तर याच्यातून वाचायचं कसं, काही उपाय आहे का. तर मग भगवंत अर्जुनाला म्हणताय की वाचवणी ज्ञानी
तू काय गरज जितकी ती अधिक दुःखसी दुःखी घे. जर तुम्हाला ज्ञान जर मिळालं, ज्ञान म्हणजे परत एकदा सांगतोय, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आत्मज्ञान जर तुम्हाला मिळालं, आत्मज्ञान म्हणजे स्वतःची ओळख. ही दीपक पोटे आहे का आहे आणि माझ्यावरती हा 5वीला किंवा 12वीला आरोप केला गेलेला आहे मी दीपक पोटे, नाहीतर माझं खरं स्वरूप काय साक्षात ब्रह्म. आणि मीच ब्रह्म आहे का, मीच देव आहे का, माझ्या सगळं संपूर्ण चराचर ब्रह्म आहे. 9व्या अध्यायामध्ये माऊली म्हणतात ऐशी किंवा भगवंत म्हणतात ऐशी प्रती बोध सागरी तू आपण्यात कल्लो एक करी मग जवळ पाहासी चराचरी तूच यासी. तर तू अनुभव दृष्टीने जगाकडे पाहिलं आणि कसं पाहिलं तर स्वतःचा अहमपणा विसरून जर पाहिलं तर सगळीकडे तुला तूच नटलेला आहे असं भासेल किंवा तूच नटलेलं आहे असं भासेल. अशी 5 मिनिटं असो परत आपल्याला एक प्रदक्षिणाच्या पाठीया फिरवणी करतीया. माऊली म्हणताय की ज्ञानेश्वरी हे असं एक मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये अनेक प्रकारचे भक्त येतात. 7व्या अध्यायामध्ये सांगितलं 4 भक्त आहेत, तरी ते वेगळे सांगितलं. ते म्हणतात की असे काही भक्त आहेत त्याचे फक्त मंदिराला प्रदक्षिणा मारायला येतात. आपण जातो ना आषाढी वारीला कशाला जातो, भगवंताचं दर्शन घ्यायला, भगवंताची मंदिराची त्यावेळेस मंदिराची नाही मारताय, नगर प्रदक्षिणा म्हणतात त्याला, नगर प्रदक्षिणा. अशी काही भक्त आहेत की जे फक्त नगराची प्रदक्षिणा मारायला येतात. एक प्रदक्षिणा जपाची बाहेरून करत येऊया. आलाय सांगा जर भगवंताला आपण नाही समजलं पण चला भगवंताला जाऊया, पण मंदिर कोणाचं आहे हे जर आपल्याला माहित नसेल आणि आपण मंदिराला 10 प्रदक्षिणा मारतो चालेल ना. मंदिर कोणाचं आहे हेच नाही माहिती आपल्याला, चालेल ना. आई कसं म्हणतात माते निरोडी भजन म्हणतात. जर तुम्ही मला ओळखलं नाही आणि जर तुम्ही भजन करत असाल सगळं भजन करता सगळं माते निरोडी भजन ती वायाची गाणी ठरवली कर्माचे डोळे ते ज्ञान निर्दोष व्हावी. तुम्ही मला न ओळखता केली जाणारी संपूर्ण क्रिया या अज्ञानामध्ये म्हणतात किंवा त्याला परळ म्हणतायत. परळ माऊली म्हणतायत आणि नाथ बाबा मंडुकी वट तरी ते गा असं नाथ बाबा बेडकांनी केलेली डराव येते मला न ओळखता केलं जाणारं भजन. आणि माऊली म्हणतायत स्वप्नातला बरळतोय भजन बर का रात्रस्त वाटतं पण प्रमाण देऊन सांगतो त्याच्यावर असं. एक प्रदक्षिणा जपाची विरोध करते जप करतात ना सगळे काही करतात काही करतात काही तर काहीच नाही करत. 95% तर काहीच नाही करत असं समजू. आपण शाळेत ऍडमिशन घेतलं हजर त्यांची गोष्ट चालली बरं का. गैरहजर बरेच मतलब 95% गैरहजर आहे ना. 95% ज्ञानेश्वरीच्या दृष्टीने गैरहजर आहे त्यांच्याबद्दल माऊली काहीच म्हणत नाही. गुरुजी कोणाला शिकवतात जे गैरहजर आहे त्यांना काय जे शाळेत हजर आहे ज्ञानेश्वरी शाळेमध्ये ज्यांनी ऍडमिशन घेतलंय त्यांना माऊली म्हणतात एक प्रदक्षिणा जपाची बाहेरोडी करणी पण हजर ऍडमिशन घेतलंय हजर आहे पण गप्पाच मारताय. शिक्षक शिकवतात त्यांच्याकडे लक्ष नाही. त्याला म्हणतात जप करणं. जर तुम्ही जप करत असाल तर जर तुम्हाला श्रीहरीची भेट होत नसेल तर जपाला काही अर्थ नाही. एक प्रदक्षिणा जपाची बाहेरोडी करते एक ते श्रवण विषयी छाया जपाचं सांगतो. त्याचा आपण समजल्याप्रमाणे जपता मंत्र विजय छळची झाली झाला. जर तुम्ही एखाद्या मंत्राचा जप केला त्याचं उदाहरण देतात की मी केला तर माझा अनुभव काय होता छळची घाली त्याचा निश्चित होऊच नाही शकत. का नाही होत कारण माझं मन चंचल माऊली म्हणतात
माऊली म्हणतात मन एका माकडासारखं आहे माकडाला. त्याला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी सारखी जायची गोडी लागलेली असते. तर तुम्ही काय करायचं तर त्याला अनुभव सुख दाखवायचं. मग ते एका ठिकाणी शांत राहतात. किंवा हरिपाठामध्ये माऊली म्हणतात सत्तांची संगती मनोमानवगती अकरावा श्रीपती गेले पाहिजे. किंवा विठ्ठल गोविंद गोविंद मना लागली या शब्द मग गोविंद ते काय प्रीत नाम देवाचा. असं जर तुम्ही केलं एक प्रदक्षिणा जपाच्या माहिरोणी करतीया एक ते श्रवण विषयी छायासेवी काही जण ऐकतात ना कीर्तनही ऐकतात प्रवचन ती पण ज्ञानेश्वरीचे बघा. कीर्तना प्रवचनात सांगितली जाणारी पण ज्ञानेश्वरीचे. सांगणाऱ्यालाच माहिती नसतं. बहुतांश नाही जातो बहुतांश तत्व काय माहिती नाही. तर असं जरी श्रवण केलं पण श्रवण करून जर तुम्हाला श्रीहरीची भेट होत नसेल तर ते श्रवण सुद्धा व्यक्त एक ते श्रवण विषयी छाया सेवी वेळाची. आणि सगळ्यात टॉप लेवलचं वर्गात पहिल्या बेंचवर बसलो त्याच्याबद्दल एक ते अवधानाचा पुरा त्याचं लक्ष आहे. आणि जर लक्ष दिल्यावरती माऊली प्रतिज्ञा करतात हे आव्हान विजयी माझं सर्व सुखाची. तुम्ही जर माझ्या ज्ञानेश्वरीकडे एकदाच लक्ष दिलं तर सर्व सुखाची पात्र होईल. तुम्ही सगळ्या सुखांना प्राप्त व्हाल. एक ते अवधानाचा पुरा विडा पाऊड भीतरा योगी विगती आम्हाला अर्थ ज्ञानाच्या. ते फक्त माझ्या मंदिराच्या गर्भगृहामध्ये प्रवेश करू शकता. सगळ्यांना प्रवेश नाही बरं का. गर्भगृहामध्ये आता आपल्या पांडुरंगाला सगळ्यांना हात लावायला मिळतो. बाकीच्या ठिकाणी विठ्ठलाला किंवा भगवान महाविष्णूच्या एखाद्या अवताराला हात लावायला सुद्धा देत नाही. मोठ्या मोठ्या ग्रुप असतो. तर जर तुम्ही जर अवधान देऊन ज्ञानेश्वरी रूपी मंदिरामध्ये भगवंताचं दर्शन घ्यायला गेलात तर तुम्हाला भेटू शकतो. एक ते अवधानाचा पुरा विडा पाऊड भीतरा देवनी रिगती गाभारा अर्थ ज्ञानाच्या. ते निज बोधी उरावली लगेच तक्षणी ज्ञानेश्वर महाराजांची कृपा तक्षणी होईल त्यांना. ते निज बोधे उराव भेटती आत्मया श्रीहरी. पण मोक्ष प्रसाद सरी सर्व या मोक्षाला इथं दुय्यम स्थान दिलेलं. का दुय्यम स्थान दिलंय तर ज्ञानेश्वरीचं पदार्थ कारक मोक्ष आहे. आणि प्रथम कारण मुख्य उद्दिष्ट आहे ते अज्ञान घालवणं. जिथं अविद्यानाशले असतं ते मोक्ष उपादान या दोन्हींची केवळ साधन ज्ञान. जर तुम्ही अशा पद्धतीने ज्ञानेश्वरीला बसा कसं बसा तर तिचा अर्थ समजून घ्या. अर्थ समजून घेतला तर सगळं कितीही जरी पारायण केली आणि अर्थ जेव्हा ज्यावेळेस आपण श्रीगुरूंना किंवा संतांना शरण करतात गुरु ते ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन समाधान आती जैसे झालेली सेवा हृदय सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान परमात्मा श्री बाबाजी ज्ञानेश्वरी आणि तुम्हा सर्व संत सज्जनांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देतो. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. गुरुदेव की जय. आता पोषावे यशोद्यामी तस्माय गावे. वर्ष मुंबई.